हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 13 जानेवारीच्या एपिसोडमध्ये शेवटी तेच घडलं ज्याची भीती होती आणि पूजा आणि बाळजाबाईने दुष्यंत आणि पूजाच्या भूतकाळाचं सत्य कृष्णासमोर आणलंच. मकर संक्रांतीचा दिवस होता. कृष्ण आणि दुष्यंतची लग्नानंतरची पहिली संक्रांत. दोघे खूप खुश होते, पण पूजाने चक्क जिन्यावरून खाली पडण्याचं नाटक केलं आणि माझी मेमरी परत आली आहे, स्मरणशक्ती परत आली आहे असं दाखवत कृष्णासमोरच दुष्यंतला प्रपोज केलं. दुष्यंतला ती आय लव्ह यू म्हणाली आणि त्याला जाब विचारला, तू मला का फसवलं, मला लग्नाचं वचन दिलंस आणि त्या कृष्णाशी का लग्न केलं, तू माझा इतका मोठा विश्वासघात का केला. आणि हे सगळं ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे आता कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यामध्ये एक खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. मग या दोघांचं नातं कायमचं तुटणार का? कृष्णा दुष्यंतला घटस्फोट देऊन दुष्यंत आणि पूजाचं लग्न लावून देणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत पूजाच्या रूममध्ये येतो. तेव्हा पूजा ही दुष्यंतला विचारते, डी मला एक गोष्ट सांग, तू माझा बेस्ट फ्रेंड आहे, पण माझ्या आयुष्यात कुणीच नाहीये का? मला काहीच आठवत नाहीये. असं म्हणून पूजाची नाटकं सुरू होतात. पूजा ही दुष्यंतला विचारते, मला काहीच आठवत नाही, सगळं धुसर धुसर दिसतंय, मला काही भूतकाळ नाहीये का, पास्ट नाहीये का, मला कुणी असा बॉयफ्रेंड नव्हता का? म्हणजे हा तर मूर्खपणाचा कळसच झाला. पूजा दुष्यंतला असं नाही विचारत की माझं नाव काय आहे, माझं गाव कोणतं, माझे आईबाप कुठे, मी कुठे राहायचे, हे नाही विचारत. तर ती दुष्यंतला ही विचारते की मला तुझ्यासारखा एखादा बॉयफ्रेंड नव्हता का जो माझी काळजी घेत असेल. म्हणजे आईबापापेक्षा तिला बॉयफ्रेंड जास्त महत्त्वाचा आहे. पण दुष्यंतला मात्र तिच्यावर काही संशय येत नाही. दुष्यंत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पूजा टेन्शन घेऊ नको, तुला हळूहळू सगळं आठवेल. परंतु पूजाची नाटकं सुरू होतात. ती जोरजोरात आरडाओरडा करू लागते, रडू लागते, माझं डोकं खूप दुखतंय, खूप जड झालंय, मला तर काही कळतच नाहीये, काही आठवत नाहीये. ती दुष्यंतला म्हणते, मी मागील अनेक दिवसांपासून तुझ्या घरात राहते, पण एखाद्या निर्जीव वस्तूसारखी, जिवंत असून सुद्धा मी निर्जीव झालीये. या भिंतीकडे रात्रंदिवस पाहत बसते. मला कळतच नाहीये माझ्या आयुष्यात हे काय सुरू आहे. मला कधीच काही आठवणार नाही का? माझी स्मरणशक्ती परत येणारच नाही का? डी तूच सांग, माझ्या आयुष्यात कुणी नव्हतं का? कुणी माझ्यावर प्रेम करत नव्हतं का? माझा एखादा बॉयफ्रेंड नव्हता का? मला तर खूप त्रास होतोय. असं म्हणून ती नेहमीप्रमाणे दुष्यंतला घट्ट मिठी मारते आणि रडण्याचं नाटक करते. डी मला खूप भीती वाटतेय, खूप त्रास होतोय, तू मला सोडून जाऊ नको, तूच माझा बॉयफ्रेंड बन ना, तूच मला जवळ घे ना. असं म्हणून ती दुष्यंतला घट्ट मिठी मारते. दुष्यंत तिला दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण पूजा काही केल्या त्याला सोडत नाही. तर इकडे कृष्णा मात्र मकर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू बनवते आणि तिला खूप आनंद होतो. ती विचार करते, पहिल्यांदा बनवलेत, पण अगदी भक्तीने सांगितलेत तसेच बनले. आणि ती स्वतःला शाबासकी देते, वा कृष्णा वा, काय लाडू बनवलेत. आणि तिला खूप आनंद होतो आणि तिच्या मनात पहिला विचार हा येतो, आता लाडू बनवलेत ना, चला पूजाला दाखवून येऊया. म्हणजे ही पूजा कृष्णाशी कशी वागते, तिला हाकलून देते. कृष्णाचं तोंड पाहायची तिची इच्छा नाहीये, पण कृष्णाला मात्र लाडू बनवल्यावर सगळ्यात आधी तिला दाखवायचे आहेत. कारण आता दुष्यंत आणि पूजाची जी मिठामिठी चालू आहे ती तिला दाखवायची आहे ना. सगळं लॉजिकच वेगळं आहे. आणि कृष्णा हे सगळे लाडू पूजाला दाखवण्यासाठी एका वाटीमध्ये घेऊ लागते. तर इकडे पूजा ही दुष्यंतला बिलगलेलीच असते. दुष्यंत तिला दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण पूजा त्याला काही सोडत नाही. फ्रेंड मला सोडून जाऊ नको, मला खूप भीती वाटतेय, मला काही आठवत नाहीये, मला सोडून जाऊ नको. दुष्यंत हा कसाबसा पूजाला जोरात ओरडून दूर लोटतो, अगं तुला सांगितलेलं कळत नाही का, दूर हो माझ्यापासून. आणि त्याच वेळेस कृष्णा ही दरवाजा उघडून आतमध्ये येते. पूजा पाहते की कृष्णा आलीये आणि तिची आणखीनच नाटकं सुरू होतात. ती दुष्यंतला म्हणते, मला काही आठवत नाहीये, मला खूप त्रास होतोय, माझा पास्ट काय असेल, भूतकाळ काय असेल, काय झालं असेल. असं म्हणून ती खूप घाबरल्याचं नाटक करते, तोडफोड करू लागते. कृष्णा तिला सावरण्याचा प्रयत्न करते, तर ती कृष्णाला दूर लोटते आणि म्हणते, ए नाही, तू नाही. दुष्यंत म्हणतो, पूजा शांत हो. पण पूजाचं आकांड तांडव सुरू होतं. एखाद्या विकृत व्यक्तीप्रमाणे ती नाटकं करत असते.
माझं डोकं खूप दुखतंय, मला खूप त्रास होतोय. आणि ती चक्क रूममध्ये असलेले फ्लॉवर पॉट फेकझोक करू लागते. जोरजोरात इकडची वस्तू तिकडे, तिकडची वस्तू इकडे आपट ढोपट करू लागते. दुष्यंत आणि कृष्णा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणाचंच ऐकत नाही आणि पुन्हा एकदा दुष्यंतला घट्ट मिठी मारते. फ्रेंड, मला खूप त्रास होतोय, मला सोडून जाऊ नको. पण हा तोडफोडीचा आवाज ऐकून बाळाबाई, जयकांत, मैनावती सगळे तेथे येतात. दुष्यंत खूप चिडतो आणि पूजाला दूर लोटतो. एकदा सांगितलेला कळत नाही का, हो माझ्यापासून लांब. पण पूजा पुन्हा त्याला मिठी मारते. दुष्यंतला आणखीनच राग येतो. तो पूजावर जोरात ओढतो, ए मूर्ख आहेस का, काय पुन्हा पुन्हा बिलकते मला, हो दूर. आणि तो रूम बाहेर निघून जातो. आणि त्यानंतर पूजाची आणखीनच नाटकं सुरू होतात. मला काही आठवत नाहीये असं म्हणून ती जोर जोरात ओरडते. कृष्णा तिला सावरण्याचा प्रयत्न करते, तर पूजा तिलाच दूर लोटते. ए तू दूर हो, माझ्याजवळ येऊ नको, मला काही आठवत नाहीये, मला काहीच दिसत नाहीये. कोण होता माझा बॉयफ्रेंड, कोण माझ्याबरोबर एवढं वाईट वागलं, कोण मला सोडून गेलं, कुणी माझा विश्वासघात केला, अशी तिची नाटकं सुरू असतात. कृष्णा खूप घाबरते. पूजा काही शांत होत नाहीये, म्हणून ती पूजाच्या सनसनीत थोबाडीत मारते. तिचं मुस्काटच फोडते. पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते. शेवटी आपल्या रांगड्या गडीची कृष्णाची थोबाडीत बसली ती काही साधी सोपी नाहीये. पूजाचा पुरा जबडाच हलून जातो आणि ती कृष्णाकडे रागारागाने पाहू लागते. कृष्णाला समजतं तिने चूक केलीये, चक्क पूजावर हात उचललाय. पूजा तिच्याकडे पाहते आणि विचारते, तू मला मारलंस, माझ्यावर हात उचलला का? आणि ती कृष्णाचा दुसरा हात सुद्धा पकडते आणि म्हणते, अजून मार, अजून मार, मारून टाक मला, तसंही माझा जगून काही फायदा नाहीये, मला काही आठवत नाहीये, माझ्या भूतकाळाबद्दल आठवत नाहीये, मग कशाला मला जगू देतेस? आणि ती कृष्णाला स्वतःला आणखीन मारायला सांगते. कृष्णा तिला शांत करते आणि मग पूजा ही आपल्या नाटकाचा दुसरा अंक सुरू करते. चक्क ढसा रडू लागते आणि म्हणते, कुणी माझ्याबरोबर असं केलं, कुणीतरी मला फसवलंय, कुणी माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, मला सोडून गेला, मला त्याचं नावच आठवत नाहीये, कोण होता तो, कोण होता तो? आणि तिची नाटकं सुरू होतात. कृष्णा तिला सावरण्याचा प्रयत्न करते. पूजे, आठवल तुला सगळं, नको घाबरूस. पण पूजा ढसाढसा रडत असते. तो मला सोडून गेला, मला मरायचंय, मला नाही जगायचंय. कृष्णा खूप दुःखी होते. पूजाला जवळ घेते, मिठी मारते आणि ती सुद्धा रडू लागते. बाळाबाई हे सगळं पाहत असते आणि तिला माहीत असतं, वा पूजा वा, काय भारी नाटक करतेस तू. आणि ती खुश होते. कृष्णा पूजाला जवळ घेते आणि म्हणते, पूजे, नको स्वतःला त्रास करून घेऊ. ज्या कोणत्या नराधमाने तुला हा त्रास दिला असेल ना, प्रेमाचं नाटक करून तुझा विश्वासघात केला असेल, त्याला मी सोडणार नाही. मी त्याला तुझ्या पायाशी आणून ठेवेल, हे माझं वचन आहे. बाळाबाई हे ऐकते आणि चांगलंच खुश होते. पण पूजाची नाटकं सुरूच असतात. आता माझं काही खरं नाही, माझे त्राण गेले. म्हणजे एवढ्या वेळ दुष्यंत समोर आकांड तांडव करणारी पूजा आता शांत झालेली असते आणि कृष्णा मात्र मूर्खासारखी तिलाच वचन देत असते की ज्याने कोणी तुझ्याबरोबर हे केलंय, मी त्याला तुझ्या पायाशी आणून ठेवेल, त्याला चांगली शिक्षा करेन. तर इकडे दुष्यंत हा रूममध्ये येतो. तो खूप अस्वस्थ असतो. सर्वात आधी तर तो पाणी पितो आणि म्हणतो, पूजाने आता लिमिट क्रॉस केली आहे, तिचं वागणं मला पटत नाहीये. आणि सगळं हे आमच्या भूतकाळामुळे होतंय की मी पूजावर प्रेम करायचो, पण ते तर नाही बदलू शकत. पण मला कृष्णाला सगळं सत्य सांगावं लागणार. कृष्णाला जोपर्यंत मी सत्य सांगत नाही, तोपर्यंत माझ्या मनात भीती असेल, माझ्या मनावर ओझं असेल. मला ते ओझं कमी करायचंय. मला कृष्णाला लवकरात लवकर सगळं सत्य सांगावंच लागेल. तिला आमच्या भूतकाळाबद्दल सांगावंच लागेल, असं दुष्यंत ठरवतो. तर इकडे कृष्णा ही पूजाला पुन्हा एकदा मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते, पूजे, तू काळजी करू नकोस, मी त्या नराधमाला शोधून आणणार. मी उद्याच्या उद्या पुण्याला जाते, तुझ्या हापिसात जाते, तो कोण पोरगा आहे त्याची सगळी माहिती काढते आणि मग त्याला हाणत मारत येथे घेऊन येते. तुझ्या पायाशी त्याला लोटांगण घालायला लावते. कुणी माझ्या बहिणीबरोबर हे केलंय ना, ते मी सहन करणार नाही, त्याला चांगलाच धडा शिकवणार. पण कृष्णाला हे माहीत नसतं की पूजा ज्या मुलाबद्दल बोलतीये, तो मुलगा म्हणजे दुष्यंत आहे, दुसरा तिसरा कोणी नाहीये, तिचा नवराच आहे. तर इकडे दुष्यंत खूप अस्वस्थ असतो आणि म्हणतो, नाही, मला जर उद्याची संक्रांत गोड करायची असेल ना, कृष्णा आणि माझ्या नात्यामध्ये विश्वास टिकवायचा असेल, तर पूजा आणि माझ्या भूतकाळाबद्दल कृष्णाला सांगावंच लागेल. तिला आता अंधारात ठेवणं मला परवडणार नाहीये.
मी संपूर्ण सत्य तिला सांगणारे असा ठाम निश्चय दुष्यंत करतो. तर इकडे कृष्णा आणि पूजा एकमेकींना मिठी मारून बसलेले असतात. कृष्णा ही रडत असते. बिचाऱ्या कृष्णाला माहीत नसतं ना की आपण जिला मिठी मारली आहे ती आपली बहीण नाही आहे, तर नागिन आहे, नागिन, जी तिलाच डंख मारणारे, तिचा आणि दुष्यंतचा संसार कायमचा मोडणारे. आणि पूजा मनातल्या मनात विचार करते, कृष्णे तू माझ्यावर हात उचलला, माझ्या थोबाडीत मारली ना, याचा बदला मी घेणार, याचा वचपा काढणार. उद्याची संक्रांत तुझी आणि दुष्यंतची शेवटची संक्रांत असेल, तुमच्या नात्याची शेवटची संक्रांत असेल. उद्या मी दुष्यंत माझ्यावर प्रेम होतं हे सत्य तुझ्यासमोर आणणार आणि मग पहा तुझं काय होतं ते. म्हणजे जी बिचारी कृष्णा या पूजासाठी रडतीये, त्या पूजाला तिचं प्रेम मिळावं, त्या मुलाला मी शोधून काढेल असं बोलतीये. आणि ही नालायक पूजा मात्र आपल्या त्या बहिणीचा कृष्णाचाच संसार मोडायला निघालीये. आणि तिचं दुष्यंतवर किती प्रेम होतं, पूजाचं खरं प्रेम किती होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण चांगल्या माणसांसोबत नेहमी वाईटच होतं हे या मालिकांमध्ये ठरलेलंच आहे आणि तसंच होतंय. थोड्या वेळानंतर कृष्णा ही रूमच्या बाहेर येते आणि विचार करते, पूजाची ही अवस्था मला बघवली जात नाहीये. त्या मुलाला तर मी शोधणारच आणि त्याला पूजाच्या पायावर आणून टाकणार. कुणी हे केलं असेल, मी पुण्याला जाऊ का, तो मुलगा पुण्यातला असेल का, पूजाच्या हापिसातला असेल का, कुणाला विचारू, काय करू. तेवढ्यात कृष्णाला आठवतं की दुष्यंत आणि पूजा एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. आणि आता मी त्यांनाच विचारते, दुष्यंत सरकारांना नक्की माहीत असेल की पूजाचं कोणावर प्रेम होतं आणि तो मुलगा कोण होता, असं कृष्णाला वाटतं. तर इकडे बाळाबाई पूजाच्या रूममध्ये असते आणि चक्क तिचा हात मुरगाळते. पूजा म्हणते, सोडा बाळाबाई, खूप त्रास होतोय, सोडा. तर बाळाबाई तिचा हात आणखीनच मुरगाळते. म्हणजे जे कृष्णाने दुष्यंतने केलं पाहिजे ते बाळाबाई करते, ते पाहून बरं वाटतं. बाळाबाई म्हणते, देवाचे आभार मान की तुझा हात नाही मोडलाय मी, नाहीतर तुझा हातच मोडून ठेवला असता, असं म्हणून ती आणखीनच हात मुरगाळते. तेव्हा पूजा कसाबसा हात सोडवते आणि विचारते, हे काय करताय तुम्ही. तर बाळाबाई म्हणते, आवाज खाली, हे जे सगळं नुकसान केलंय ते तुझा आईबाप भरून देणार आहे का, मूर्ख कुठली, एक एक पैसा वसूल करणारे मी. आणि काय फायदा आहे तुझा इथे येऊन, आलीये तेव्हापासून डोक्याला त्रास नुसता, काही फायदा नाही तुझा इथे येऊन. तर पूजा चिडून म्हणते, मग तुमचा काय फायदा आहे, तुम्ही तर एवढी कटकारस्थानं केली, एवढे प्लॅन केले, काय फायदा झाला त्याचा. दुष्यंत आणि कृष्णाला काहीच फरक पडला नाही, उलट दोघांमधील प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे उगच मला दोष देऊ नका, मी येथे आले ना खूप मोठी रिस्क घेतलीये. बाजाबाई चिडून म्हणते, कशाची रिस्क, येथे आली मस्त खाते पिते आराम करते, ज्या कामासाठी तुला बोलवलंय ना ते काम तर तू करतच नाहीये. तर पूजा चिडून विचारते, काय करायचंय मी. बाजाबाई म्हणते, बस झालं तुझं आता हे मेमरी लॉसचं नाटक, आता तुझी गेलेली मेमरी परत आणावी लागेल. तुला आता कृष्णासमोर खुलासा करावा लागेल की तुझं दुष्यंतवर प्रेम होतं आणि तुम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हे ऐकून पूजा खूप खुश होते आणि म्हणते, वा बाजाबाई, ते म्हणतात ना, दोन कपटी स्वार्थी मनाची माणसं सारखाच विचार करतात. आता थोड्या वेळ आधी मी हाच विचार केला होता की मी माझं हे नाटक संपवणार आहे. मी जी माझी मेमरी गेल्याचं नाटक करते ती गेलेली मेमरी परत आणण्याचं नाटक करावं लागणार आहे. बाळाबाई विचारते, नेमकं तुला काय म्हणायचंय, कोड्यात बोलू नको, स्पष्ट बोल. तर पूजा सांगते, हो बाळाबाई, साधं सोपं आहे, उद्या मी पायरीवरून पडल्याचं नाटक करणार आणि मग माझी स्मरणशक्ती परत येणार, कृष्णासमोर मी मोठा खुलासा करणार. तर बाळाबाई म्हणते, हा बस बस, तुला काय म्हणायचंय कळलंय मला. पूजा चांगलीच खुश होते. म्हणजे आता बाळाबाई आणि पूजाने खूप मोठा निर्णय घेतलाय. आता पूजा इतक्या दिवस स्मरणशक्ती गेल्याचं जे नाटक करत होती त्या नाटकावरचा पडदा आता उठणार आहे आणि लवकरच पूजा ही कृष्णासमोर हे सत्य आणणार आहे की तिचं दुष्यंतवर प्रेम होतं, दुष्यंतचं तिच्यावर प्रेम होतं आणि या दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. मग कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात मोठं वादळ येणार एवढं मात्र नक्की. इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये असतो, त्याच्या हातामध्ये ते सुसाईड लेटर असतं. पूजाने जेव्हा आत्महत्या करण्याचा खोटा प्रयत्न केला होता तेव्हा तिने हे पत्र लिहून ठेवलं होतं. दुष्यंतच्या हातात हे पत्र असतं. तेवढ्यात कृष्णा तेथे येते. कृष्णाला पाहून दुष्यंत दचकतो. कृष्णा विचारते, अहो काय झालं, लव्ह लेटर वाचताय की काय, प्रेमपत्र. तर दुष्यंत खूप सिरियस असतो आणि म्हणतो, कृष्णा हे लव्ह लेटर नाहीये, सुसाईड लेटर आहे. कृष्णाला काही कळतच नाही. कृष्णा विचारते, काय. तर दुष्यंत सांगतो,
जेव्हा पूजाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता ना, तेव्हा तिने ही चिठ्ठी लिहिली होती. कृष्णा विचारते, अहो दाखवा इकडं. पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं, मी सुद्धा किती मोठी मूर्ख आहे, मला तर लिहिता वाचता येत नाही. दुष्यंत सरकार, तुम्ही मला वाचून दाखवा, काय लिहिलंय याच्यामध्ये? त्या नालायकाचं नाव लिहिलंय का, ज्याने पूजाला फसवलंय? दुष्यंतला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो, तू त्याला नालायक का म्हणतेस? तर कृष्णा म्हणते, आता नालायक नाही म्हणणार तर काय म्हणणार? त्या मुलाने माझ्या बहिणीला फसवलंय, मग तिला मरायला भाग पाडलं, तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, माझ्या बहिणीच्या जीवावर बेतलंय, मग मी त्याला नालायकच म्हणणार ना? तर दुष्यंत म्हणतो, पण असेल त्याची काहीतरी मजबुरी. कृष्णा म्हणते, अहो कसली मजबुरी दुष्यंत सरकार, मी अशा मुलांना चांगलं ओळखते. अशा गोरगरिबांच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यांना लुबाडायचं, मजा मारायची आणि मन भरलं की सोडून द्यायचं. अशा मुलांना तर चांगलंच ठेचलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, मला आत्ता आठवलं की तुम्ही आणि पूजा एकाच हापिसात काम करायचे ना. मला त्या मुलाचं नाव सांगा, पत्ता द्या. पहा त्याला कसं ठेचत ठेचत येथे आणते आणि पूजाच्या पायावर पाडते. हे ऐकून दुष्यंत खूप घाबरतो आणि म्हणतो, हे काय बोलतेस तू कृष्णा? त्या मुलाची सुद्धा काही मजबुरी असेल ना. सगळं ऐकून घेतल्याशिवाय, दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय तू असं नाही बोलू शकत. तर कृष्णा विचारते, पण तुम्ही त्या मुलाची इतकी बाजू का घेताय? तुम्हाला माहितीये का तो मुलगा कोण आहे? तेव्हा दुष्यंत मनाची ठाम ठरवतो, आता हीच ती वेळ आणि मला कृष्णाला सगळं सत्य सांगायचंय. दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा, मला याबद्दल बोलायचंच होतं, तुला सगळं सांगायचंच होतं. तू शांतपणे ऐकून घे. मी जेव्हा बोलून होईल तेव्हा काहीतरी बोल, तोपर्यंत मध्ये बोलू नकोस. कृष्णा म्हणते, हा बोला दुष्यंत सरकार. दुष्यंत हा कृष्णाला पूजा आणि आपल्या नात्याबद्दलचं सत्य सांगणार, पण नेहमीप्रमाणे त्याच वेळेस मैनावती येते आणि म्हणते, कृष्णा दुष्यंत, चला तुम्हाला बाळजाबाईंनी बोलवलंय. तर दुष्यंत म्हणतो, थांब काकी, 5 मिनिटाने येतो, आमचं महत्त्वाचं बोलणं सुरू आहे. तर मैनावती म्हणते, अरे नाही नाही, खूप महत्त्वाचं काम आहे, लगेच बोलवलंय. कृष्णा सुद्धा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, जाऊन येऊया, त्यानंतर रात्रभर आपल्याकडे वेळच आहे, निवांत बोलूया. दुष्यंत हो म्हणतो आणि हे सगळेही हॉलमध्ये येतात. तर तेथे चक्क एक गुरुजी आलेले असतात. कृष्णा आणि दुष्यंत त्यांना नमस्कार करतात. बाळजाबाई सांगते, दुष्यंत, मीच गुरुजींना बोलून घेतलंय. गुरुजी हे मागील 3 पिढ्यांपासून आपल्या कुटुंबाबरोबर आहेत आणि त्यांना आपल्या कुटुंबाची प्रत्येकाची कुंडली माहिती आहे. आजकाल आपल्या कुटुंबावर किती संकट येत आहे, किती दुःख येत आहे, म्हणून मी त्यांना बोलून घेतलंय. ते सांगतील की आता काय करायचंय. आणि हे गुरुजी सुद्धा बाळजाबाईचेच पाळीव असतात. बाळजाबाईने जसं सांगितलंय तसंच बोलणार असतात. ते दुष्यंतला म्हणतात, दुष्यंता, तुला तर माहिती आहे आपल्या कुटुंबाचा 3 पिढ्यांचा संबंध आहे. तुमच्या कुटुंबाचं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे, म्हणून मी येथे आलोय. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे गुरुजी, काय सांगायचं ते लवकर सांगा. म्हणजे बाळजाबाईचं असं असतं की जास्त ॲक्टिंग करू नको, जे सांगायला सांगितलंय तेवढं सांग लवकर. आणि हे गुरुजी सांगतात, दुष्यंत, मी तुझी पत्रिका पाहिली आहे आणि उद्याची संक्रांत तुझ्यासाठी खूप धोकादायक आहे. असे ग्रहमान झाले आहेत की ही संक्रांत तुझ्या आयुष्यावर बेतू शकते. हे ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो, आई हे काय? तुला माहिती आहे ना, माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये, मी हे काही मानत नाही. तर बाळजाबाई म्हणते, अरे दुष्यंत, ऐकून तरी घे, त्यांना नेमकं काय म्हणायचंय. तर दुष्यंतला हे गुरुजी सांगतात, मला फक्त एवढंच सांगायचंय की उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, तुझ्यासाठी धोकादायक आहे. तर घराबाहेर निघू नकोस, कोणताही प्रवास करू नको, घरातच थांब. पण दुष्यंतला मात्र हे पटत नाही. बाळजाबाई ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत, यात न पटण्यासारखं काय आहे? तसंही उद्या सण आहे, तुझी आणि कृष्णाची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे. मी तुला कुठेही घराबाहेर जाऊ देणार नाही, घरातच राहायचं, मस्त सण एन्जॉय करायचा. गुरुजींचा ऐक, त्यांना आदर दे. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे आई. आणि बाळजाबाई ही गुरुजींना सांगते, चला गुरुजी, झालं तुमचं काम. गुरुजी नमस्कार करून तेथून निघून जातात. बाळजाबाई विचार करते, वा गुरुजी वा, मी जसं सांगितलं तुम्ही अगदी तसंच बोललात. आता दुष्यंत काही उद्या घराबाहेर जाणार नाही आणि मला हेच हवं होतं की दुष्यंतने घराबाहेर जाऊ नये, घरातच थांबून राहावं. दुष्यंत घरात थांबला तर माझा प्लॅन आणि पूजाचा प्लॅन नक्कीच यशस्वी होईल, असा विचार करून बाळजाबाई खूप खुश होते. पण कृष्णाला मात्र काळजी वाटते. मी तर ठरवलं होतं की उद्या पुण्याला जायचं, पूजाच्या हापिसात जायचं आणि तो मुलगा कोण आहे हे शोधून काढायचं. आता दुष्यंत सरकारांना घराच्या बाहेर निघता येणार नाहीये, मग मी पुण्याला कसं जाणार? मी तर दुष्यंत सरकारांना बरोबर घेऊन जाणार होते, पण आता ते येणार नाहीयेत, तर मला एकटीलाच जावं लागेल.
तेही दुष्यंत सरकारांना न सांगता असं कृष्णा ठरवते. म्हणजे कृष्णासाठी आपली पहिली संक्रांत हे काही महत्त्वाचं नाहीये, दुष्यंत बरोबर राहणं महत्त्वाचं नाहीये, तर पूजा जास्त महत्त्वाची आहे. की पूजावर हे सगळं कोणी केलं होतं आणि संक्रांतीच्या दिवशी कोणतं ऑफिस उघडं राहणार आहे जेथे कृष्णाला तो पूजाचा बॉयफ्रेंड भेटेल हे सुद्धा तिला कळत नाही. कधी कधी काही इतका मूर्खपणा असतो ना या मालिकेत की काय चाललंय काहीच समजत नाही. कारण आता दुष्यंतने ठरवलं होतं की जेव्हा तो बाळजाबाईचं बोलणं ऐकून येईल त्यानंतर तो कृष्णाला पूजाबद्दलचं सगळं सत्य सांगेल, पण तो ते सत्यही सांगणार नाहीये. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर चांगला होता. कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यावर मोठी संक्रांत येणारे असंच दिसतंय. कारण पूजाने आणि बाळजाबाईंनी ठरवलंय की आता हे मेमरी लॉसचं नाटक संपवायचं आणि पूजाचं आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं हे सत्य कृष्णासमोर आणायचं. आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये हा मोठा खुलासा होणार आहे. पुढचा एपिसोड कृष्ण आणि दुष्यंतच्या नात्यासाठी खूपच वाईट असेल. त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठं वादळ येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही बंब्याबरोबर मस्त पतंग उडवत बाहेर अंगणामध्ये असेल. तिने पुण्याला जायचा प्लॅन कॅन्सल केलाय वाटतं आणि ती गावातच राहिली आहे. तर दुसरीकडे पूजाचा प्लॅन सुरू होईल. पूजा ही दुष्यंत समोर जिन्यावरून खाली पडल्याचं नाटक करणार आणि खाली येऊन कोसळणार. दुष्यंत खूप घाबरेल आणि त्याच वेळेस कृष्णा ही घरामध्ये येत असेल. दुष्यंत हा पूजाला उचलणार, उठवणार आणि पूजा हे एका क्षणात उठेल. ती काय जास्त वेळ नाही लावणार की मी बेशुद्ध पडलीये, मला वेळ लागलाय. एका क्षणात ती उठेल आणि चक्क दुष्यंतला म्हणेल, डी मला सगळं आठवलंय, तू माझ्यावर प्रेम करतोस ना, आय लव्ह यू, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तू असं का केलं? तू मला सोडून का गेलास? तू त्या कृष्णाशी लग्न का केलं? आपण दोघांनी ठरवलं होतं ना एकमेकांशी लग्न करायचं, आयुष्यभर एकमेकांना साथ द्यायची, एकत्र राहायचं. मग तू असं का केलं? तू त्या कृष्णाशी लग्न का केलं? मला सोडून का गेला? आणि जेव्हा हे दोघं बोलत असतील तेव्हा कृष्णा तेथे येणार आणि कृष्णा हे सगळं ऐकणार. त्यामुळे कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकेल. कालपर्यंत ज्या मुलाला कृष्णा शोधून काढायचा विचार करत होती, ज्याला नालायक नराधम म्हणत होती, तो मुलगा म्हणजे आपला नवरा आहे, दुष्यंत आहे, हे समजल्यावर तिला जबर धक्का बसतो आणि आता काय करावं हेच तिला सुचत नाही. आणि पूजाचं मात्र सुरू असतं. आपली संपूर्ण लव्ह स्टोरी ती सांगत असते. तिला माहिती आहे की कृष्णा हे ऐकते आणि तिचा हाच प्लॅन होता. ती दुष्यंतला विचारते, दी खरं सांग, तू माझ्याशी असं का वागला? माझी काय चूक होती की तू मला सोडून गेलास आणि तू मला फसवलंय? तू माझ्याशी लग्न का नाही केलं? माझ्या प्रेमाची इज्जत का नाही केली? पण दुष्यंत मात्र असं काही बोलत नाही की पूजा तू मला फसवलंय, माझ्या बॉस बरोबर तू एका बिछाण्यात काय करत होती, तू माझा विश्वासघात का केला, हे दुष्यंत काही सांगणार नाही. पूजा सगळं बोलू शकते पण दुष्यंत काही बोलू शकत नाही. आणि हे सगळं ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसणार आणि तिच्या हातामध्ये एक बॉक्स असेल, ज्या बॉक्समध्ये पूजाने आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली असेल. या बॉक्समध्ये पूजा आणि दुष्यंत या दोघांचे फोटो असतील आणि फोटो असे तसे नसतील. मस्तपैकी पूजा दुष्यंतला पप्पी देतीये, कृष्ण आणि दुष्यंत हे नाही, पूजा आणि दुष्यंत एकमेकांबरोबर रोमॅन्टिक होत आहे, एकमेकांना मिठी मारताय, डान्स करताय, असे सगळे हे फोटोग्राफ्स असतील. आणि हे सगळे फोटो पाहून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकेल. घरातील सगळेजण तेथे येतील आणि त्यांच्यासमोर सुद्धा हा खुलासा होणार की दुष्यंत आणि पूजाचं एकमेकांवर प्रेम होतं आणि ते लग्न करणार होते. म्हणजेच आता कृष्णासमोर हा खुलासा झालाय. शेवटी दुष्यंत आणि पूजाचा भूतकाळ हा कृष्णाला कळलाय. मग कृष्णाचा निर्णय काय असेल? जितकी कृष्णा आपल्याला माहिती आहे की कृष्णा काय विचार करते आणि कृष्णा काय करू शकते, यावरून तर असंच वाटतंय कृष्णा ही खूप दुखावली जाईल आणि तिचं दुष्यंतपेक्षा पूजावर जास्त प्रेम आहे. आता पूजाने तिच्यासाठी काय केलंय देव जाणे, पण पूजाच्या प्रेमासाठी ती चक्क स्वतःच्या प्रेमाचं बलिदान देईल, आहुती देईल आणि दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत सरकार, तुमचं पूजावर प्रेम होतं, तुम्ही माझ्यासाठी पूजाला सोडून दिलंय, त्यामुळे मी पूजाच्यावर खूप मोठा अन्याय केलाय, पूजाची मी गुन्हेगार आहे, म्हणूनच मी आता तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेणार. म्हणजेच कृष्णा ही चक्क दुष्यंतच्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेईल, दुष्यंतला घटस्फोट देण्याचा निर्णय घेईल. म्हणजे दुष्यंत एकदा मोकळा झाला की तो पूजाशी लग्न करेल आणि हे दोघे लव्ह बर्ड्स एकत्र येतील आणि सुखाचा संसार करतील, असं कृष्णा म्हणणार. याच्यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा असू शकत नाही, पण कृष्णा तो करणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यामध्ये आता इतकी मोठी फूट पडली आहे,
त्यामध्ये पुढे काय घडणार? खरंच कृष्णा दुष्यंतला घटस्फोट देईल का? नक्कीच पूजा आणि दुष्यंतचं लग्न होईल का? कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.